जैन मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे मुंबई पोलीसच्या आपण जागांचं आपण सविस्तरपणे विश्लेषण करणार आहे। सोबतच त्याच्या रिलेटेड आपण 5 प्रकारे या जागांबद्दल कसा विचार करू शकतो तर ते पण आपण बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून मी जे समोर व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापर्यंत येतील। तर आता आपण जे 5 पॉइंट बघणार आहे तर ते आता आपण बघू। तर पहिला पॉइंट असा आहे की मुंबई पोलीसचा अर्ज कोणी भरावा। दुसरा पॉइंट असा आहे की येथे कोणाला फायदा होऊ शकतो व कोणाचं नुकसान होऊ शकते अर्ज भरून। तिसरा पॉइंट असा आहे की मुंबईच्या मागच्या वर्षीच्या पेपरची आपण चर्चा करणार आहोत। चौथा पॉइंट असा आहे की मुंबईच्या मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट आपण बघणार आहोत या व्हिडिओ मार्फत। आणि पाचवा पॉइंट असा आहे की मुंबईच्या 2024च्या आणि 2025च्या जागांची आपण तुलना करून या वेळेस किती कट ऑफ म्हणजे सरासरी जर पेपर तसा झाला तर किती कट ऑफ लागू शकते यावर पण आपण चर्चा करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता सर्वप्रथम तर आपण जागा बघू, जागा सविस्तरपणे बघू। तर आपल्याला माहितीच आहे मुंबईला 2459 इतक्या जागा आहेत। तर त्या जागांमध्ये आपण फक्त सर्वसाधारण आणि महिलांच्या या दोनच जागा बघणार आहेत। तर एससी साठी सर्वसाधारणला 96, महिलांना 96, तर एसटी साठी सर्वसाधारण 50, महिलांना 52, व्हीजे साठी 22, महिलांना 22, एनटीबी 19, महिलांना 18, एनटीसी 26, दोघांना पण 26 आहे इथं, एनटीडी 17, महिलांना 15, विमाप्र 17, 15, इमाव 142, 140, एससीबीसी 75, 74, ईडब्ल्यूएस 75, 74 आणि ओपनला 208, 207 अशा ह्या जागा आहेत। एकूण ह्या जागा 2459 इतक्या जागा आहेत। तर या मागच्या वर्षीच्या जर आपण आता ह्या जागा आपण बघितल्या 2459 इतक्या जागा आहेत। तर मागच्या वर्षीच्या जर पेपरचा आपण विचार केला तर सरासरी मागच्या वर्षीच्या पेपरचा जर आपण विचार केला तर सरासरी जीके 33 मार्काचं 34 मार्काचं विचारलं गेलं, जीके मराठी 26 मार्काचं विचारलं गेलं आणि गणित आणि बुद्धिमत्ता 40 मार्काचं विचारण्यात आलं। तर पेपरचा जर विचार केला तर सरासरी हा पेपर जेमतेम ऍव्हरेजच होता, इतका काही कठीण काही नव्हता। त्यामुळे आपण आता या पेपर तर बघितला, जीकेला 34, मराठीला 26 आणि गणित बुद्धिमत्ता 40 मार्काचं विचारलं गेलं। तर याचा त्या वेळेचा कट ऑफ काय लागला होता 2024चा, तर तो आता आपण बघू। 2024चा जो कट ऑफ होता तर तो एससीचा जनरलचा, एक मिनिट, एससीचा जनरलचा 127 होता आणि महिलांचा 119, एसटीचा 124 आणि महिलांचा 119, व्हीजेचा 132 आणि महिलांचा 125, एनटीबीचा 130 आणि महिलांचा 122, एनटीसीचा 132 आणि महिलांचा 125, एनटीडीचा 132 आणि महिलांचा 126, एसबीसीचा 126 आणि याचा महिलांचा 119, ओबीसीचा 130 आणि महिलांचा 123, एससीबीसीचा 131 आणि महिलांचा 125, ईडब्ल्यूएसचा 123 आणि यांचा 115, ओपनचा 134 लागला होता, महिलांचा